नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगणार आहोत। ज्या पालकांचा मुलगा 5वी आणि 8वी मध्ये शिकत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। या मुलांना 5वी आणि 8वी मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण नक्की बसवलं पाहिजे। या परीक्षेला बसवल्याच्या नंतर यांना पुढे भावी जीवनामध्ये 8वी ते 10वी पर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळू शकतात। त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना 5वी आणि 8वीच्या वर्गात जर शिकत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या मुलांना शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्णपणे ओळख करून द्यायची असेल तर आपण या 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलांना 8वी मध्ये शिकणाऱ्या मुलांना परीक्षेला बसवलं पाहिजे। या परीक्षेचा फायदा काय आहे तर ही परीक्षा असते 300 मार्काची। या 300 मार्कापैकी त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण आवश्यक असतात आणि या परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न हे त्यांच्या शालेय जीवनामध्ये 5वी ते 8वी मध्ये शिकत असणारे सर्व विषय हे त्यांच्या या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। यासाठी काय करता येईल, आपला तो मुलगा 5वी मध्ये असावा, 8वी मध्ये असावा आणि त्याचबरोबर तो परीक्षेमध्ये त्या ठिकाणी रेग्युलरली अभ्यास करत असेल तर त्याला या स्पर्धा परीक्षेची चांगल्या पद्धतीची ओळख होऊ शकते। म्हणून पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्याच्या पुढील स्पर्धात्मक भविष्यासाठी या छोट्या छोट्या शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये आपण सहभाग त्याचा नोंदवला पाहिजे। त्या पुढे चलून या मुलांना या स्पर्धा परीक्षेची जास्त ओळख झाली तर या छोट्या छोट्या परीक्षा अगदी सहज तो देऊ शकतो। या परीक्षेचा फायदा काय आहे, त्या परीक्षा दिल्याच्या नंतर दर महिन्याला त्यांना 500 रुपये शिष्यवृत्ती मिळते। त्याचबरोबर ती 10वी पर्यंत मिळू शकते। 8वी मध्ये शिकत असेल तर त्याला 2 वर्ष शिष्यवृत्ती मिळते। या 2 वर्षांमध्ये त्याला प्रति महिना 500 रुपये तर असे 20,000 रुपये त्याला शिष्यवृत्ती मिळू शकते। हा झाला पहिला फायदा। आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा असा आहे विद्यार्थ्यांसाठी, तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेला जर तुम्ही मेरिट मध्ये आलात, त्यानंतर तुम्ही जर त्या परीक्षेसाठी पात्र झालात किंवा त्या स्कॉलरशिप मध्ये सिलेक्ट झाला तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 मध्ये किंवा आपण शासकीय विद्यानिकेतन या विद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकतो। आता या विद्यानिकेतन मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर काय करावं लागेल, तुम्ही तुमच्या मुलाला 5वी मध्ये शिष्यवृत्तीला बसवणं गरजेचं आहे, तो उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झाला तर त्याला औरंगाबाद, सातारा, जळगाव, संभाजीनगर, त्याचबरोबर अमरावती आणि धुळे या महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय विद्यानिकेतन स्कूलमध्ये त्याला प्रवेश मोफत मिळू शकतो। त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धा परीक्षेची ओळख आत्ताच याच शालेय जीवनामध्ये करून दिली पाहिजे। त्यानंतर तुम्हाला या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाल्याच्या नंतर कोणते कोणते फायदे असतात तर यासाठी मी नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या ठिकाणी सांगेल। आणि तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची किंवा शालेय स्तरावरच्या होणाऱ्या परीक्षेची माहिती पाहिजे असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पुढचे व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील। धन्यवाद।